आज मी बनवते आहे साबुदाण्याचे वडे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी 1.5 वाटी साबुदाणा घेतला होता. सकाळी तो मी स्वच्छ धुवून भिजत घातला होता 5 ते 6 तास. तर तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा खूप छान पद्धतीने फुटला आहे. आता आपण तो चमच्याच्या साहाय्याने मोकळा करून घेऊया. छान फुलला आहे साबुदाणा आणि अगदी हाताने पण हे कुस्करला तरी तो कुस्करला जातो आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण हा साबुदाणा ताटामध्ये ट्रान्सफर करूया. आता आपण साबुदाणा ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर आता मी यामध्ये 2 बटाटे उकडून घेतले होते, ते मी आता हाताने कुस्करून टाकणार आहे. तर मी बटाटा हाताने यात कुस्करून टाकलेला आहे. किसणीने किसून नाही टाकायचा आपल्याला. त्यानंतर मी अर्धा कप शेंगदाणे घेतले होते, ते भाजून त्याचा कूट करून घेतला आहे, थोडा जाडसर, तो पण मी यात घालते आहे. आपले साबुदाणा वडे छान कुरकुरीत होण्यासाठी मी भगरीचे पीठ टाकते आहे. मी भगर मिक्सरला फिरून घेतली होती, तर ही 4 चमचे घेतलेली आहे, ती पण मी यात ऍड करते. 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या त्या पण ऍड करते. अर्धा चमचा जिरेची पावडर, चमचा मी लाल तिखट टाकते आहे. तुम्हाला जर समजा जास्त तिखट नको हवं असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि मी आता चवीप्रमाणे मीठ ऍड करते आहे. यात अर्धा लिंबाचा रस घेतला आहे, तो पण मी यात टाकून घेते आहे. याने वड्यांना छान चव येते. आणि सर्वात शेवटी मी कोथिंबीर टाकते आहे. आता आपण हे छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. दाबून दाबून सर्व पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. हे मिश्रण कोरडे वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे पाणी घेऊ शकता पीठ मळण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने सर्व पीठ मळून घेतले आहे. तर आपण आता या पिठाचे असे गोळे करून घेऊया. आणि असे हाताने दाबून त्याला थोडा शेप देऊया. अशा पद्धतीने मी माझे सर्व वडे बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने मी वडे बनवून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता. वडे मी कढईत तेल गरम करायला ठेवले होते. आता ते तेलही छान गरम झाले आहे. आता मी गॅसची फ्लेम स्लो करून मीडियम टू स्लो करून वडे तळून घेणार आहे. आपण वडे तळून घेऊया.
तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी वडे तळून घेतले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. अशा पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतले आहेत. अशा प्रकारे आपले साबुदाणे वडे बनून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता वरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.